श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. मी पहिल्यांदाच हा लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट कराल ही नम्र विनंती. तर मी 4-5 दिवस गावी गेलेले, त्याच्यामुळे देवघरावर खूप धूळ साचलेली आहे. आमच्या इथे आजूबाजूला सर्वीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्याने घरामध्ये खूप धूळ येते. त्याच्यामुळे कुठे बाहेर गेलं की सर्व घर रंगून जातं धुळीने. तुम्ही बघू शकता इथे मंदिरात किती धूळ साचलेली आहे. आणि माझं मंदिर हे छोटंसं आहे, ते मी पाटावर ठेवून आणि त्याच्यावर देव ठेवते. मोठं मंदिर घ्यायचं आहे, पण बघू स्वामींची कृपा, एक दिवस नक्की घेईन मी. पण सध्या तरी हेच आहे. तर मी सर्व देव साईडला करून घेतले आणि मंदिर छान स्वच्छ पुसून घेतलं. नंतर देव मी पाण्यामध्ये धुवून घेतले. देव धुवून झाल्यावर मी आधी दिव्याला हळदी कुंकू लावून नंतर दिवा पेटवून दिव्याला नमस्कार केला. तर देवपूजा करताना कधीही पहिल्यांदा दिवा पेटवायचा असतो आणि दिव्याला नमस्कार करायचा असतो. तर इथे ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे, ती मी स्वच्छ पुसून आणि त्याला अष्टगंध लावून ठेवत देते. ही जी मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पांची, ती जेव्हा आम्ही हे घर घेतलं तेव्हा आम्हाला गिफ्टमध्ये आलेली. आणि हा तुम्ही समर्थांचा फोटो बघतच असाल, तो सुद्धा आम्हाला गिफ्टमध्येच आलेला. आणि त्या फोटोमुळेच की काय मी या स्वामी सेवेमध्ये आले. मला जास्त दिवस नाही, एक 5-6 महिने झाले असतील मी स्वामी सेवेमध्ये आले. तसं फोटो येऊन झालं वर्षभर. तेव्हा एवढं काही स्वामींचं माहिती नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की स्वामींचा गुरुवार असतो, मग गुरुवारी मी उपवास वगैरे करायची. मग नित्यसेवा वगैरे असं काही करत नव्हती मी. तर हे सर्व देवांना मी अष्टगंध लावून जाग्यावर ठेवून दिले. आणि अन्नपूर्णा ही तांदळामध्ये ठेवायची असते आणि तांदूळ असेच ठेवायचे नाही, त्यामध्ये कुंकू टाकून असं नंतर त्यावर अन्नपूर्णा माता ठेवायची असते. आणि हे साईबाबांची मूर्तीसुद्धा आम्हाला गिफ्टमध्येच आलेली आहे जेव्हा घराची पूजा केली तेव्हा. आणि कमळगट्ट्याची माळ आहे, ते मी ठेवले. नंतर शंकराची पिंडही ठेवले. आणि ही स्वामी महाराजांची मूर्ती मी अक्कलकोटला गेलेली तेव्हा तिकडनं घेऊन आले. खूप छान आहे मूर्ती. आणि मूर्ती ठेवून झाल्यावर हे छोटे हार आहेत, ते मी समर्थांना, साईबाबांना आणि गणपती बाप्पांना घालते हार. नंतर मी अशी फुलं वाहून घेते. तर फुलं आणल्यावर म्हणजे पूजा करताना त्यावर गोमूत्र शिंपडायचं, कारण कोण कसं येतं त्याला हात लावून जातं फुलांना, म्हणून मग गोमूत्र शिंपडायचं. आणि हा महाराजांचा फोटो आहे, मी तो मंदिराच्या वरतीच असा ठेवते. आणि त्याला मी छान डेकोरेशन केलेलं. माझं एवढे काही डेकोरेशन भारी नाही आहे, पण मी असं केलं आहे. आणि नंतरला धूप ओवाळून घेतलं. आणि नंतर मी स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचणार आहे. तर मी आता लास्ट टाईम किती चाललेला मला काही लक्षातच नाही, म्हणून म्हटलं आज पुन्हापासून पहिल्या अध्यायापासून स्टार्ट करूया. तर मी इथे हा अध्याय वाचून घेते, 3 अध्याय.
नंतरला मी ही माळ जप करते। श्री स्वामी समर्थ, 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 श्री। तर इथे माझी एक माळ झाले। 11 माळी करायच्या असतात, पण मी आता एकच माळ केले। आता मी तारक मंत्र म्हणणार आहे। तारक मंत्र म्हणताना ग्लासामध्ये पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेवून आपल्याला तारक मंत्र बोलायचा असतो। स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काया, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माया। आज्ञविना काळहीना नेई त्याला, परलोकीना भीती दयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी। तर माझा इथे तारक मंत्र आता बोलून झालाय। तारक मंत्र बोलताना जे आपण हे पाणी घेतो ग्लासामध्ये, ते तीर्थ म्हणून आपण सर्वांनी थोडं थोडं प्यायचं असतं। तर अशी ही माझी छोटीशी सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर केली आहे। आणि स्वामी समर्थांचा फोटो माझ्या मिस्टरांच्या कामातल्या ज्या मॅडम आहेत, आय थिंक त्यांचं नाव कविता ताई आहे वाटतं, त्या कविता ताईंचे मी खूप खूप आभार मानते। त्यांनी आम्हाला हा फोटो दिला आणि मी या स्वामी सेवेत आले। तर ताई, तुमचे खूप खूप आभार। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ।